हे पहा कलाकाराच्या कलेची कदर करणारे स्वर कोकिलेचे बहर ताराणी लगबगीने उठल्या नारी स्वर कोकिलेचे बहर ताराणी लगबगीने उठल्या नारी भर भर वरा जाऊ बाजारी अशी राधाई सांगे ग भर भर वरा जाऊ बाजारी गशी राधाई सांगे ग चला हिराणी तारा ग घाट भरभर चढू ग चला हिराणी तारा ग घाट भरभर चढू ग
आडवळाची मनमनी भासली चला हिराणी खायला गे चला हिराणी खायला गे हट बरोबर चढू हिराणी खायला गे हट बरोबर चढू मला हिराणी खायला गे हट बरोबर चढू मला हिराणी खायला गे हट बरोबर चंद्रा अगे चंद्रा अगं दिसेल का अगं आजवर बुधवार मथुरेचा बाजार आपण सारा पोरी मिळून मथुरेच्या बाजरी जायचं बघ पण अगदी खरंच आहे बघ अगं पोरनो आपण सारा जणी बाजार जायला नाचतोय कर पण चंद्रा हिरा बोलते ते पण अगदी खरंच आहे बघ अगदी खरं आहे परंतु ते गोकुळचे करते आपल्या दहीभावाची नासाडी करतातच पण त्या मथुरेच्या घाटाची सुद्धा वाट नाही माहिती मग करायचं तरी काय राधे त्या वरच्या आलीतल्या मावशीला हातमार पाहू मारते हा मावशी अगे मावशी का ग म्हणला राधे आम्ही साऱ्या पोरी मथुरेच्या बाजरी चाललोय बघ तेच ना ग बाजारी जात आले गाणे राधाबाई करते मी घाई राधाबाई करते घाई गये देवी भर भर राधाबाई करते घाई गये देवी भर भर राधे तुझी ही वाणी पडत काळी झाली गडबड तुझी ही वाणी पडत काळी झाली गडबड अगे राधाबाई करते मी घाई अगे राधाबाई करते घाई अगे राधाबाई करते घाई अगे राधाबाई करते घाई देवी बरोबर अगर राधाबाई करते घाई देवी बरोबर राधे तुझी ही वाणी पडत काळी झाली गडबड राधे तुझी ही वाणी पडत काळी झाली गडबड अगर राधाबाई करते मी घाई अगर राधाबाई करते घाई देवी बरोबर अगर राधाबाई करते घाई देवी बरोबर राधाबाई करते घाई देवी बरोबर राधाबाई करते घाई देवी बरोबर काय राधे सांगू माझ्या संसाराची कहाणी विचाराची बाई तुझा माझ्या तोय विचाराची बाई विचाराची बाई काय राधे सांगू माझ्या संसाराची कहाणी विचाराची बाई तुझा माझ्या तोय विचाराची बाई
बसतोय धनी विचाराची बाई तुझं भाग्य बसतोय धनी याची भूकही जायला सहन होईना याची भूकही जायला सहन होईना तुझी माझी त्याची धडपड अगे राधाबाई मेरी देवी भाई अगे राधाबाई करते घाई तेरी राधाबाई करते घाई तेरी अगे राधाबाई करते घाई तेरी अगे राधाबाई करते घाई तेरी अगं बाय 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 या पोरीने कशाला बरी हाक मारली राधा अगं राधा काय ग मावशी अगं एवढ्या घाई गडबडाचे बोलवण्याचे कारण तरी कोणते अगं आम्ही सारे पोरी मिळून मथुरेच्या बाजारी चाललोय बघ अगं बाजारी जायचं खरं घेतलं काय नेसलं काय सांगितलं पाहिजे बघ मावशीने सांगितलंच पाहिजे हो तर नाहीतर आपल्या मालाची विक्री कशी काय होणार माहित मी घेतलंय तू नेसलं बघ साधा सूर चला तर बाजारला हॅलो हॅलो हे पहा आमच्या लाडक्या साध करुणी आज जाऊया परायला साऱ्या मिळवणी घेऊ संगे मावशीला साऱ्या मिळवणी घेऊ संगे मावशीला गोरसाचे माठ भरा चला ही राणी रातारा दही दुधाची विक्री करण्या जाऊ बाजारा गोरसाचे माठ भरा चला ही राणी रातारा दही दुधाची विक्री करण्या जाऊ बाजारा सारा मिळवणी घेऊ संगे मावशीला
चंद्रा तुला सांगण्याची इच्छाही मनाची वाटेवरी उद्या स्वारी कन्हैयाची स्वारी कन्हैयाची राधे तुझी अनवाची या साऱ्या सोयाची मायावी कन्याची सांगताई तुझी सांगताई तुझी यशोदारी घटाळ हमारी वाटाळ मन्याये वाटाळ मन्याये तो गिरधारी तोरे साथे वाट राणे राधारा दही दुधाची विकरी करण्या भाऊ बाजारा तोरे साथे वाट त्याला हिराणे राधारा दही दुधाची विकरी करण्या भाऊ बाजारा तोरे साथे वाट हिराणे राधारा दही दुधाची विकरी करण्या भाऊ बाजारा तोरे साथे वाट हिराणे राधारा दही दुधाची विकरी करण्या भाऊ बाजारा हॅलो हे पहा कार्य मतलब सुदामा आपल्या देवबाबांनी मोठी कामगिरी सांगते बघ. कामगिरी हिरे कोणती अरे 16 शस्त्र 308 गोपिका थाटमाट मध्ये बाजार आणतात बघ. अरे सुदामा पण त्यांना करायचं काय अरे बाबा त्यांना काय करायचं नाही बघ. आल्या मार्गी परत पाठवायचं देवांचं सांग नाही बघ. अरे सुदामा तुझी कामगिरी लय अवघड आहे बघ. माझ्या काय जपणार नाही. तुझ्या काय झेपणार नाही. अरे माझ्या तर जमणारच नाही बघ. अरे तुझ्यान पण जमणार नाही. होय. मग कामगिरी करणार कोण. कामगिरी जर केली पाहिजे बघ. बरोबर आहे. त्या जोडीत आपण हाय काय. अरे एवढ्या रात्री कुठून आणू जोडीचा. अरे बघ असे आहे बघ एक माणूस आहे. एक माणूस आहे. काय आहे. अरे पेंद्या तुझं नाव गाव काय की नाही. अरे वाकड्या वाकड्या मग अरे पेंद्या एवढा सुताचा सरळ आहे. तो काम करू शकत नाही तर वाकडा घेऊन काय करणार. अरे सुदामा ही वाकडी माणसं आहे ना. हाक मार. अरे मी काय म्हणतो माहिती तू जर मारला साधना तर लवकर ये बघ. बघ तू एकच हाक मारून बघ. ठीक आहे अरे हे वाकड्या आला कुठं रे. घरात गेलाय नाही ना.
रे वाकड्या अरे काय म्हटलं तू दाम्या फार मोठी मजा आहे बघ. अरे काय भेटतोस काय आलो आलो बघ अरे काय झालंय माहितीये अरे माझा चोटू आहे ना अरे त्या उताराच मागितलंय त्याला कसा बसा उतरतो आणि पत्कन तुमच्याकडे येतो हा आलो बघ आलो हे तायले तू दाम्या तायले पेंड्या हे तायले तू दाम्या तायले पेंड्या गुलेला की तो गोल धराला गुलेला की तो गोल धराला गाय चुकली ती कटीला गाय चुकली ती कटीला जीव माझा हा कसा विधाला गाय चुकली ती कटीला जीव माझा हा कसा विधाला गाय चुकली ती कटीला जीव माझा हा कसा विधाला गाय चुकली ती कटीला जीव माझा हा कसा विधाला हे पाहिलं तुला म्या पाहिलं पेजा तुझा म्या पाहिलं पेजा गुन्हेला की तो गोल धराला गुन्हेला की तो गोल धराला गाय चुकली ती कटीला गाय चुकली ती कटीला जीव माझा हा कसा विधाला गाय चुकली ती कटीला जीव माझा हा कसा विधाला चुकली ती कटीला जीव माझा हा कसा विधाला गाय चुकली ती कटीला जीव माझा हा कसा विधाला गावात येता राणी कसा फिरत होतो राणी कसा फिरत होतो राणी कसा फिरत होतो राणी गावात येता राणी कसा फिरत होतो राणी कसा फिरत होतो राणी कसा फिरत होतो राणी हे गाई गुरे करुण वनवन फिरून गाई गुरे करुण वनवन फिरून जीव लागला मला सगळीला जीव लागला मला सगळीला गाय चुकली ती कटीला गाय चुकली ती कटीला जीव माझा हा कसा विधाला गाय चुकली ती कटीला जीव माझा हा कसा विधाला गाय चुकली ती कटीला जीव माझा हा कसा विधाला गाय चुकली ती कटीला जीव माझा हा कसा विधाला काय विचारतो अरे माझ्या काल्या कपीला गायला इकडे बोलवतो गायला कसं बोलवायचं कसं बोलवायचं कसं बोलवायचं अरे मग तुला म्हणून मी तोच बोललो काय बोलला तू त्याची काय जीप काय आहे की काय अरे हे तुला माहिती नाही अरे माझी ही जीप अरे आटल्या तुटली आहे अरे बाबा चोचरी बोबली आहे असं काही बोल अरे हे सुद्धा अरे काय सांगू तुला माझी गडबड ती गडबड राहू दे तुला मी हा करा तेव्हा तू काय बोललास ते अरे काय म्हटलं माहितीये अरे माझा चोटू चोटू अरे एवढाचा चोटू अरे माझा पोलगा अरे गुलाब चकाच्या शाळेला जायला उतरतच नाही अरे त्याला म्हटलं उतरतो आणि तुमच्याकडे येतो अरे काय सांगू तुला माझी गडबड या वयात गडबड ओ पक्या भाऊ ओ हाताला झालं म्हणजे काय झालं गडबड करायची सोडणार आहे गलबन ही पहिली करायची बरोबर पक्या भाऊ सारखी गलबनी शिवाय आहेत काय अरे काय सांगू तुला माझी गलबन अरे पहिला माझा अरे एवढा होता एवढा अरे पहिला माझा अरे एवढा होता आता हातभर लांब झाला आहे
अरे गुलाबानू माझा बोल तो काय तेवढाच नाही. अरे माझ्या पोरग्याला बघितल्या बरोबर माझी बाई मला म्हणायला लागली काय अरे माझ्या पोरग्याला बघितल्या बरोबर माझी बाई मला म्हणायला लागली अहो, त्याला पहिला उचला त्याला पहिला उचला आणि कुठं तरी लिहून टाकूया लोकांना घेऊ द्या करून वळता जायला टाकतो. अरे कुठं म्हणजे काय विचारतो पोरग्याला कुठल्या तरी शाळेत देऊन टाकूया शाळेत देऊन टाकूया. आता बाई शाळेत टाकायचं सांगितलं म्हणजे कबूल अरे पण लय मोठं इथं प्रॉब्लेम झालेला अरे गुलाबाला शाळेत टाकायचं करा पण गुलाबाच्या शाळेचं कपडं शिवलेलं नाही अरे म्हणून काय केलं अरे राजू मालकाकडे गेलो राजू मालकाकडे हुशार झाली राजू मालकाकडे गेलो त्याचा शर्ट घेतला आणि माझ्या पोरग्याला जाऊन घातलं माझ्या पोरग्याला जाऊन घातला आणि गुलाबाची ईन करायला गेलो तर काय अरे ईन करायला गेलो तर काय गुलाबांचं सत्तीच नाही कोण कशाला बघतो. अरे कोण कशाला अरे वाकल्याचा फोन असं हलवी तुझी छानत नाही ही लोक काय म्हणतील. ही लोक काय म्हणतील वाकल्याचा पोरगा आणि बिना कपड्याच्या शाळेत गेला हलवी दिल्ली अजिबात म्हणतात बाई त्याला अरे पोरग्याला म्हटलं अरे हे बाबू अरे तू सध्या का अरे हे बाबू अरे तू चड्डी घाल पोलगा एक नाही का दोन नाही बाईला फुलं बोलवली बाईला बायकोला बोलवली अगं हे वाचनची मग काही वाचनची बायकोचं नाव वासंती. अरे काय झालं माहितीये अरे हे राजू आबा इथं तर मला पोलगी चालवायला गेली राजू आबा कामात करतात तिकलं तर तिकलं तुला तिकडचं तिकलं काम झाल्याची म्हटलं ताशाची ऑर्डर आणि पैसे सुटले राजू आबा मला पोलगी चालवायला गेली आता राजू आबांच्या फुलं मी जाऊ शकत नाही पोलगीची माझी नाव वाचंती तरी पण लग्न लागलं म्हणून नाव ठेवलं वाचंती चांगलं केलं. अरे आवाज दिल्याबरोबर बाई फुलं आली बाई मला विचारते अहो कशाला बोलवलं कशाला म्हटलं काय बोलावलं या पोल्याला म्हटलं शाळेत ते येता पण पोरगा चटी घालायला तयार नाही आता म्हटलं काहीतरी करायला हवं बाई काय म्हणाली अहो एवढंच ना पोरगा आता चटी घाली आई चपट काय म्हणतोस काय बाई पोरग्याजवळ गेली आणि पोरग्याला जाऊन सांगितलं काय अरे हे बाबू अरे तू चटी घाल काय तो वरती बघितच नाही. अरे हे बाबू अरे तू चटी घाल नाही तर ही सगळी लोक तुझी मुंबई बघती काय माहितीये आणि मुंबई शब्दाची भीती बघितला तर पोलगा तर पटकन चटी घालून मुंबई शब्दाला मुंबई शब्दाला लगेच गावाला बची पोलग्याच्या शाळेची तयारी झाली बरोबर. मी अलीला गुलाब घाला करणं पोटात नाही भाकरी नाही तुला पोलग्याला सांगितलं मी भाकरी तुला काय पाहिलं तू बाहेर खाल्यात उभं तर पोलग्याला घाल सवय काय मयुताच्या सारखी घाल सवय तुझ्या पोरग्याला मयुताच्या सारखी घाल सवय बापसारखी खालचं वय असते. ठिकाणी जायचं बघितलं ती घाण सवय रस्त्यावर कोण माणूस जायचं चालला त्याची उगाच सुचपत घालायची सवय तर पोरग्याला सांगितलं जाऊन खाल्यात उभारला तर वाटण आहेत ना 4 कॉलेजच्या पोलीस आल्या होत्या 4 कॉलेजच्या पोलीस तर पोलींना बघून पोरगा माझा वाईट जरा फुल घालला खुश झाला पोरगा म्हणाले पोलीसची काहीतरी कुचपत घालायला लागली बरोबर तर मी आपल्या भाकरी तुला काही घरात बसलेला होतो पोरग्यान काय विचारला काय हो ताईनू तुम्ही जायचं कधी कुठं पोली काय सांगितलं मी अरे हे बाबू आम्ही ह्या सगळ्या पोली मिळून मुंबई बघायला मुंबई बघायला अरे मुंबई शब्द ऐकला तो पोलगा माझा असा घाबरला अरे असा घाबरला कसा घाबर कुठं गुलाबात भीती घरचा होती ती पण खाली केला मुंबई शब्दाला मुंबई शब्दाला पण घाबरला आणि पोलीला काय सांगितलं अहो ताईनू तुम्ही मुंबई बघायला जायचं ना मग मला एवढं लांब दाखवाय कशाला ही बघा ना माझी मुंबई
पोरगा तुझ्यासारखा लांबी साहेब अरे पोरगा जरी लांबीच असला तरी आताच्या कॉलेजला जाणाऱ्या पोलीच्या माझ्या एवढ्या पोरग्याला ऐकतायत अरे पोलीने काय सांगितलं नाही सांगितलं नाही अरे काय सांगितलं नाही काय सांगितलं नाही अरे बाबू आम्हाला एवढ्या बालक्या मुंबईला नाही जायचं आम्हाला एवढ्या मोठ्या मुंबईला बिल्डिंगवाला मुंबईला नाही जायचं तर त्याची पण माझा पोर त्याला काय सांगितलं त्याची पण माझा पोर ऐकतोय माझ्या पोरग्याला काय सांगितलं हो ताईनू तुम्हाला बालक्या मुंबईला नाही ना जायचं मोठ्या मुंबईला जायचं वाच 5 मिनिटं थांबा ना 5 मिनिटं बाबा माझं पप्पा घरात भाकरी खायला गेले तर भाकरी खाऊन खायला आले की तुम्हाला मोठी मुंबईला असलं माझा दाबलं पोट अरे गुलामाची कशी तयारी केली आणि पोरग्याला शाळेत घेऊन गेलो शाळेवर पहिल्या दिवशी बाई नुनूचा बाई नुनूचा हे वाकड्या हे बाईंचं अरे हे मोठी माणसं दिसली की माझ्या पोरग्याला अवधाव करायची सोय आहे चांगले संस्कार आहेत बरोबर आहे तुम्हाला मेला सोडलीच आहे त्याला तो सोडली बाईंनी ठरवलं वर्गात कोणतरी नवीन पोरगा दिसतोय नवीन पोरगा दिसतोय या पोरग्याची परीक्षा घ्यायला हवी पहिल्या तुमची तरच म्हणाला ह्या पोरग्याला शाळेत ठेवायचा बाई पण नाही विचार परीक्षेला सुरुवात झाली आणि बाईने पोरग्याला माझ्या पहिला प्रश्न विचारला काय विचारला माहितीये सांग पाहू बाबू तुमच्या घरात सगळ्यात लहान माणूस कोण वाकड्या अरे हा प्रश्न सोपा हा प्रश्न जरी सोपा असला आता सांगेल पोरगा तरी पोरग्याने माझ्या उत्तर काय दिला अहो बाईनू अहो आमच्या घरात आहे ना सगळ्यात लहान माणूस म्हणजे माझा पप्पा अरे काय डोकं फिरलं नाही ना मला गुलाब म्हणून मी पण त्याचा विचार केली काय पण माझ्या पप्पा माझा पोट माझ्यापेक्षा मोठा तरी कधी माझा बाईनी पटकन विचार केली अरे हे बाबू तुझ्या घरात सगळ्यात लहान माणूस तुझ्या पप्पा म्हणजे काय मग तर पोरग्यान माझ्या काय सांगितलं अरे हे तुझा अरे पोरग्यान माझ्या काय सांगितलं हो बाईनू मी माझ्या पप्पांना लहान का म्हणतो माहितीये कारण रोज रात्री झोपताना कधी रोज रात्री झोपताना तो मला एका पॉपलेट टाकतात आणि स्वतः मम्मीच्या खुशीत तरी काय अरे गुलाबाला काय सांगू तुम्हाला अरे माझ्या बुलबुसावर चाय उलटातली बुलबुस टाकला चुकायला तर बाईच्या बुलबुसात शिरलो जाऊन उडा पाडला तो तुला नाही माझा पोरगा कसा बनत सुदे मला इथं कशाला बोलवलं बाई वाकड्या आपल्या देवबाबांनी मोठी कामगिरी सांगितली बा त्याचा पप्पा तुला काय पण सांगेल अरे देवानी कृष्णदेवानी कामगिरी त्याची काय आली छोटीशी आहे पण करायची मोठी म्हणजे माझ्या जवळ जमलंच पाहिजे बा अरे पण कामगिरी आहे तरी काय 16-17 गोप्या 60 मग त्याच्या बाकी थोपाल खोलून काय झालं 16-17 308 गवल्यानी काय करून निघाले ताट करून निघाले काय करून म्हणजे मेकअप करून काय म्हणतोच काय आणि मग त्या डायलॉग का तुझ्या बापसाचं काय जातंय अरे वाकड्या देवांचा हुकुम आहे की गोकुळात जायचं ते गोकुळातच राहिलं पाहिजे आणि तर काम तुम्ही माजलं पाहिजे अरे पण त्या गवल्याची पोली आहेत तरी कुठं वाकड्या बघ त्या काठीच्या टोकाचा बघ आता जर रात्रीला एवढ्या कोणाच्या भोकात टोकाकडे बघ त्यांच्या काठीला वागला एवढं बरं दिसलं तसलं मला कसं काय दिसतं
कडकडी कशी होते रे? अरे बाबा किती वाट काढला तो सकाळ अरे तुझ्याकडे काय होते आहे काय? मला जमलो मी एवढा पोचा जमणार नाही. पण काय झालं? लवकर जागा कर हा? त्या पोरगा रडची चाहिए पण जागा कसा करायचा? मी करतो आयडिया हा, घालणार, घालणार. डायरेक्ट अरे मेलो पाठवणार गवल्याने हलवायला आणि त्या गवल्याच्या पोरी सगळ्या नुसत्या पांड्या आय चप्पल पुस्तक रवाय याला मागा घेऊन जाला. अरे शुभ्र म्हणल्या त्याच त्या गवल्याच्या पोरी. सुधाम्या शुभला पांड्या त्याच त्या गवल्याच्या पोरी त्या गवल्याच्या पोरी. खलास सांग शुभला पांड्या त्याच त्या गवल्याच्या पोरी. अरे घालवलं सगळं पाय पडला तू. सगळं घालवलं. अरे शुभला पांड्या अरे होय बाबा त्याच त्या गवल्याच्या त्याच त्या पोरी. गवल्या. अरे मग त्यांना अगोदरला काय सांगायचं झालं? मला स्कूल पॅन्ट घालून नसतो अरे वाकड्या. तुला भेटायला काय? अरे असलं कुठं भेटणार पण काय? नाही कारण तर वाटण्याच आहे. बरोबर. अरे हे सुद्धा अरे त्या गवल्याच्या पोली सगळ्या नुसत्या पांड्या फुतूक आणि नुसत्या कवल्या आणि एक नुसता असा बुलडोजर अरे वाकड्या. अरे मावशी ही मावशी म्हणजे ह्याच्या आईची अरे काय मावशी आहे माहितीये गुलगुलीत पटकन करून घे बघ तुझ्याकडे म्हणून असू दे मावशीला फुलं बोलवायचे बोलवत मग काय घाबरतोय वाकड्या सांभाळून बोलव चालेल मावशी बघत तू सांगतो गुडगुडीत आहे. मग असू दे ना घाबरतोय काय अरे कलका असलं म्हणून काय लकील बॉडी आहे तुझा मी बोलवतो मग बोलवतो तो मग अगं हे म्हणशे अरे वाकड्या तुला माझा भंगा पडला होता बघत ना. अरे मावशीचा दणका कसा आहे तू बघतच काय? तुला बरं माहिती तिला विचारायचं हिला विचारायचं. काय विचारायचं आहे अरे हे सुद्धा द्या काय झालं अगं हे वावशे त्याचं काय अरे वाकड्या ह्याला लटकन म्हणतात. तिथं ह्या काकेबाऊंची नजर गेली पटकन मेरीच लावलं लटकन. एखादा असतो माणूस असला. अरे मावशी पुन्हा आल्यापासून नुसतं जिल्ह्यात चालतं असू दे म्हणजे काय जिल्ह्यात काय कसला जिल्ह्यात असणार कशाला आणायचं आपल्याला तिला विचारायचं काय विचारायचं आलात कुठून जाणार कुठे अरे लोकांची माहिती कुठं पण जाय तुला स्वतः भांडणी करायची वाकड्या आपल्या देवांचा हुकूम आहे बघ. मेला पाप करा तुम्ही देवावर बिल मला विचारतो मग अगं हे मावशे कुठे गेलं अगं हे मावशे तुम्ही आलीला कुठे तुम्ही जाणार कुठे अरे वाकड्या आम्ही आल्या गोकुळात तू जायच्या मथुरेला लागतील सगळं काम गचत घालून राजा काय बापल्या माणसा बरोबर बाई माणसात कसं बोलायचं कसं बोलायचं ती मला काय सांगते आलेली म्हणते भोकल्यात ना आणि जाणार मुस्लिम अरे आलेल्या कुठून जायच्या मथुरेला. कुठं जायच्या मथुरेला बाजाराला. मग मेलो किती माल खाल्ल्यावर सांग ना मग आता हिला सांगायचं काय मथुरेचा रस्ता प्रतिबंध आहे. त्याची मला काकून इथल्या भक्तांच्या आपला ना तुम्ही शिकली आपण आलो ना काय म्हणतोस का हे मागचे मथुर याचा रस्ता सगळ्या पलपलीचा आहे. आपल्याला म्हणतात तरी कोण सुद्धा मी एवढं केलं तरी हसत ना काय आपल्याला म्हणतात तरी कोण अरे कृष्णदेवाच्या संख्ये सुद्धा हे मागचे आम्ही श्रीकृष्णदेवाच्या सोबतीचं सुद्धा अरे संगीचे. कोणाचे संगतीचे म्हणजे सोबतीचे आमचे आम्ही श्रीकृष्णदेवाच्या संगतीचं सुद्धा मग आपल्याकडे कायदा आहे का तेव्हा काही चालते की एवढा सुवारवाडी मधला चालत तिकडे आला त्याच्यात तुला काय फायदा नाही. अरे वाकड्या कायदा म्हणजे देवांचा हुकूम. देवांचा हुकूम आल्यापासून चाल पाला करली देवांचा हुकूम तिला सांगायचा मावशी माझ्याकडला हुकूम आहे फक्त कुठलं सोडू तर तेवढा अरे वाकड्या मी कायदा विचारला कायदा अहो पण त्या कुठलं सोडू ते बघ आम्ही सांगतो. मी मधनच सोडतो हॅलो हॅलो मावशी शंकराच्या पिंडीवर बेल घालते वाकून शंकराच्या पिंडीवर बेल घालते वाकून राजूरावांचे नाव घेते अखंड रसिकजनांचा मान शाबास मावशी मावशी त्याचप्रमाणे संतोष गोपाळ आणि महादेव ताचे यांच्याकडून ही 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मावशी त्यांचंही नाव घ्यायचंय. संतोष
करीत होते वेणीपणी समोर होता आहे ना, करीत होते वेणीपणी समोर होता आहे ना. अहो संतोषराव, तुम्हाला बघितल्याशिवाय जीवात माझा राहिला. इतिहासच्या पुस्तकाला भूगोलाचे कवर, इतिहासच्या पुस्तकाला भूगोलाचे कवर. महादेवरावांचे नाव घेते, मीच त्यांची लवर. त्याचप्रमाणे एक पुण्यस्मरण, एक आठवण कैलासवासी सीताराम गोपाळ यांच्या स्मरणार्थ अनिल दादा गोपाळ, सुनील दादा गोपाळ आणि तुषार दादा गोपाळ 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे स्वर्गीय रामचंद्र गुणाजी चाचे उर्फ बाबा चाचे यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू रुपेश राजू चाचे, यश शांताराम चाचे, हर्ष संतोष चाचे आणि रोहित संतोष चाचे यांच्याकडून 555 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे अर्णव घाटवळ, अर्णव गोपाळ, साहिल गोपाळ, साध्वी गोपाळ, श्रवण गोपाळ, सात्विक चिले, पूर्वी खेडेकर, आद्विक खेडेकर, चिंतन भालेकर, जय भालेकर आणि प्रियांश गोपाळ यांच्याकडून ही 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. तर श्रीदेवी सोळजाई नाट्य नमन मंडळ देऊळ कोलेवाडी आम्ही आपले शतशारुणी आहोत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. त्याचप्रमाणे राकेश सावंत यांच्याकडून खास करून ढोलकीपट्टू अमोलदादा ढवल यांसाठी 50 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे किती आहे? हॅलो. त्याचप्रमाणे मावशी हे बघ, अक्षय धावडे, मावशीला माझं नाव घ्यायला सांगा ना, मावशीला माझं नाव घ्यायला सांगा ना. 70 रुपये घेऊन आले, 70 नाही 60. मावशी त्यांचं नाव घे. लास्ट नाईट बघ किती, अक्षय धावडे. मुंबईमध्ये चेंबूर मावशी जोरात घे, धावत आले. मुंबईमध्ये चेंबूर, चेंबूर मध्ये घातला. मुंबईमध्ये चेंबूर, चेंबूर मध्ये घातला. अक्षरावरती नाव घेतात, लेंगा त्यांचा फाटला. मावशी धावत आले, फाटला कुठं. त्याचप्रमाणे मावशी हे बघ, दादू खवळे लास्ट नाईट बघ पाठीमागे उभे आहेत. 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. मावशी दादू खवळेंचं नाव घ्यायचंय. ते आता कसं घ्यायचंय ते तू ठरव. गहूचे पोते सुईने वसवले. मावशी चांगलं घे जरा, आठवणी घे, सावकाश घे, गडबड नको करू. मावशी नाव विसरशील. दादू खवले. जेजुरीचा खंडोबा, तुळजापूरची भवानी. जेजुरीचा खंडोबा, तुळजापूरची भवानी. दादूरावांचे नाव घेते, मी आहे अर्धांगी. शाबास शाबास बापू. या सर्व बक्षीस आहेत श्रीदेवी सोळजाई नाट्य नमन मंडळ देऊळ कोलेवाडी शतशारुणी आहोत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. जाऊ नको बाजारी गराठे, फिरून ये माघारी, अडविल तुम्हा कृष्ण मुरारी, नंदाचा गिरिधारी, गोकुळचे हे अनमोल धन, कान्हीत कंसाच्या घरी, हुकुम गोकुळच्या नंद किशोराचा, कायदा ऐकून घे या पेंड सुरामाचा, हुकुम गोकुळच्या नंद किशोराचा, कायदा ऐकून घे या पेंड सुरामाचा, हुकुम गोकुळच्या नंद किशोराचा, कायदा ऐकून घे या पेंड सुरामाचा, हुकुम गोकुळच्या नंद किशोराचा, कायदा ऐकून घे या पेंड सुरामाचा. ओ सोडा मुती वाट भरले गवत माठ, उशीर होण्या आधी अम्मा कडू दे मथुरा घाट, कडू दे मथुरा घाट,
का घेतला हे वागण्या भाऊ आता सोड तुला किती शोभतं तू काय रे? मला वळून का घेतला तू खाली आपल्याला नाही काही झाली अरे पण एवढी काय म्हणून मारली अरे मावशी मला अशी विचार मला नाही तुझ्या ह्याला वळून का घेतला ओळून नव्हं तो असताना तर मी काय म्हणतो माहितीये सुद्धा काय हुकूम ही बायको आली सुद्धा काय म्हणेल तुला काय असाच करतो काय भाई मग असं नाही केलं म्हणून सगळं तुला काय अरे वागण्या, त्या मावशीला जाऊन सांग आमच्या कायद्याप्रमाणे तुला खाली बसलंच पाहिजे ती उभी राहिली का काय तुझं पाय दुखतात हे हुकूमत आहे, ती कामगिरी आपण केलीच पाहिजे परत देवांवर आलो तो मावशी जवळ बोलवून गेला माझ्या खांद्यावर हात. नाव द्यायला तेवढं म्हणजे नाव घ्यायचं तुझं नाव नाही आम्हाला भेटत काय नाही घेणार मावशी माझं नाव घेणार अरे पण पुढं बोलवतो मागणं घेतल्यानंतर तुला काय करायचं अगं हे मावशे माझी तशी बोल आहे अगं त्यांना मगात बसलं बघतोय अगदी एका एकाचं घेतेस काय रे मेरीच नाव म्हणतोय मी पचकन अंगावर आले माझं पण एखादं बोल नाव घे ना तुझं नाव हा काय तुझा चष्मा काय तुझं नाक अरे वागण्या, चष्मा घातला पण काय म्हणतोस काय अरे काचेवर काय झालं माहितीये मग अशी दुर्ला बसला होता त्या काचा काढल्याने उकलाच्या घरात टाकल्या होत्या वागण्या, ते इसमेल आलो त्याच्यात दिसतं काय रे काय झालं माहितीये काचा नसल्या तर मला काय दिसत नाही पण हिच्यासारखा धाडगा माणूस असला की मला पटकन दिसतो चष्मा आमचा आहे ना ही जवळ आहे मग मला पटकन दिसते मावशी माझं एखादं बोल नाव दे ना तुझं नाव ना हा. खोक्याव खोका खोक्याव खोका खोक्याव खोका एवढा खोका एकामेकाला चरवलं तर खालचा असा चेपटल ना खोक्याव खोका खोक्याव खोका खोक्याव खोका मी तुझी मांजर आणि तू माझा भोका बघितलं मावशी मला काय म्हणाली अरे तुझा अरे मावशी मला काय म्हणाली काय म्हणाली? काय म्हणाली भोका म्हणाली. काय म्हणाली खोका मावशी मला म्हणाली भोका तुला मावशी मला म्हणाली भोका आता तुम्ही दोघांनी जाऊन तिला ठोका अरे कशाला म्हणजे काय दांडकं काय नुसतं हरवायला चाललं मग दांडक्यान जाऊन तिला ठोका मावशी मला भोका म्हणाली की नाही आता मावशीचं मी पण नाव घेणार वाकड्या हा तू नाव घेणार मग वाकड्या अरे कशात ना आणलंय तुझ्या टोपीतलं बांधून आणले नाव कधी टोपीचं बांधतात मग तुला काय काय विचारतोच काय हे मला वाटतं मावशी कसं घेतला हा. असं कडक नको काय अरे काय घाबरतोय कलक काय अरे नाव असं घेतो चाटून खाण्यासारखं आणि उघडून पिण्यासारखं ठीक आहे मग साखर पिशील ना मग तुला राहतो ओके हे मावशे तू मला भोका म्हणालीस की नाही आता मी पण तुझं नाव घेणार माझं नाव हा मग मावशी पोटाला लागली भूक आणि बायकोन केलं जेवायला काय पोटाला लागली भूक आणि बायकोन केलं जेवायला भातावर होती डाळ भातावर होती डाळ आणि डाळीत होता शेगलाचा डांबा काय होता शेगलाचा म्हणजे डांब्याला हवली तिथे अरे हे सुन्या तुझीकडे एक खायचं जेवण तर मग अशीच बघितलंय तुला शेगलावर चालला होता आणि डांबा काढू देशील ना नाही म्हणतो भीती आहे त्याला पटकन चावला मावशी पोताला लागली भूक बायकोन केला जेवायला भातावर होती डाळ आणि डाळीत होता शेगलाचा डाबा हे मावशी बाजारात किती पण फेमस असू दे तुझा हापूस पण चुपायला एक नंबर तुझाच बिटला काय झालं काय अरे मावशी. परवाच्या बाजारात बघितली बिटकी आंबा घेऊन ना हा. अरे बिटकी आंबा चुकशील काय चुकून चुकून सचिनची हालत बघाय परत आला विकत मग मावशे आमच्या कायद्यात तुला खाली बसलंच पाहिजे पूर्ण कायद्याप्रमाणे आपण जमल्या म्हणून बसू पाठीमागे जाऊन चिंचेच्या मुदात बस आणि एकदाची बरोबर तुला आपली कामगिरी झाली ही कामगिरी जेव्हा बाबाला सांगायला पाहिजे मी खुला होतो तुम्ही माझ्या हॅलो. चल हे पहा
मोहन मुरलीवाला भुलवी जगाला मोहन मुरलीवाला भुलवी जगाला या गोकुळाला नंद घरी नाच तुम्ही श्री नंदलाला नंद घरी नाच तुम्ही श्री नंदलाला मोहन मुरलीवाला मी भुलवी मोहन मुरलीवाला मी भुलवी जगाला या गोकुळाला नंद घरी नाच तुम्ही श्री नंदलाला नंद घरी नाच तुम्ही मोहन मुरलीवाला मी भुलवी जगाला मोहन मुरलीवाला मी भुलवी जगाला या गोकुळाला नंद घरी नाच तुम्ही श्री नंदलाला नंद घरी नाच तुम्ही श्री नंदलाला मलाच म्हणतात श्रीकृष्ण भगवान 3 तास फक्त पाहतात पाहत होतो सारा निरंकार मोठमोठे देव गायीच्या रूपाने ब्रह्मदेवात शरण गेले. तितक्यात आकाशवाणी झाली, माते थांब, अशी भेटावून जाऊ नको. देवकीच्या बोटी 8वा पुत्र जन्माला येईल, तो तुझे रक्षण करेल. बोला पुंडली कवर्दे. तुला मला सांगितली अजून अपुरी दिसत आहे. आपणच विचारलं पाहिजे. राधे हे राधे काय रे काना, आपण आलेल्या कुठे जाणार कुठे? आम्ही आलो गोकुळातून, जाणार मथुरेला. मथुरेचा रस्ता तर प्रतिबंध आहे. नक्की आपल्याला म्हणतात तरी कोण? मला म्हणतात श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग राधे कसे असतात? बाई पद्मा, बेंबीरा, मस्त विठुरा, विठोरी विठ्ठल विठ्ठल करत असतात. हा युग कोणता? कलियुग. कलियुगात सारे अलंकार उतरवून ठेवले आहे. तर सांगा जर आपला जन्म कोणा? राधे तुझी माझी भेट वृंदावनी, ऐक राधे माझी कहाणी. तुझी माझी भेट वृंदावनी, ऐक राधे माझी कहाणी. गोकुळ नगरीत माझ्या पितारी सोडिले बाळपणी. गोकुळ नगरीत माझ्या पितारी सोडिले बाळपणी. देवकीच्या पोटी राधे वाढविले माया यशोदेवी.
कहाणी गोकुळ नगरीत माझ्या पित्यानी सोडिले बाळपणी गोकुळ नगरीत माझ्या पित्यानी सोडिले बाळपणी देवकीच्या पोटी जन्म घेऊनी राधे वाढविले माया यशोदेनी देवकीच्या पोटी जन्म घेऊनी राधे वाढविले माया यशोदेनी शंकासुर दैत्य पाठीशी वाहिला शंकासुर दैत्य पाठीशी वाहिला निगराधे केला चला समर्थन निगराधे केला देवकीच्या पोटी जन्म घेऊनी राधे वाढविले माया यशोदेनी देवकीच्या पोटी जन्म घेऊनी राधे वाढविले माया यशोदेनी हिरण्यकश्यप निगरादेवधीला हिरण्यकश्यप निगरादेवधीला निगरादे धाडीला बळीला पाताळी निगरादे धाडीला देवकीच्या पोटी जन्म घेऊनी राधे वाढविले माया यशोदेनी देवकीच्या पोटी जन्म घेऊनी राधे वाढविले माया यशोदेनी लंकापती रावणाला निगरादेवधीला लंकापती रावणाला निगरादेवधीला देवकीच्या पोटी जन्म घेऊनी राधे वाढविले माया यशोदेनी देवकीच्या पोटी जन्म घेऊनी राधे वाढविले माया यशोदेनी तुझी माझी भेटवाणी हरकराने माझी कहाणी तुझी माझी भेटवाणी हरकराने माझी कहाणी गोकुळ नगरच्या माझ्या पित्याने सोडले बाळपणी गोकुळ नगरच्या माझ्या पित्याने सोडले बाळपणी देवकीच्या पोटी जन्म घेऊनी राधे वाढविले माया यशोदेनी देवकीच्या पोटी जन्म घेऊनी राधे वाढविले माया यशोदेनी चंद्र आपण यांना शरण आले पाहिजे.
मोहना राधा राधा करते तुझी बासरी मोहना राधा राधा करते तुझी बासरी सूरजडिया मोनेच्या काठी वेड्या परी फिरते तुझ्यासाठी मोहना राधा राधा करते तुझी बासरी 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 सूरजडिया मोनेच्या काठी वेड्या परी फिरते तुझ्यासाठी मोहना राधा राधा करते तुझी बासरी मोहना राधा राधा करते तुझी बासरी राधा राधा करते तुझी बासरी राधा राधा करते तुझी बासरी तुझ्यासाठी कानम तुझा काळजात मरते प्रेमाची मोदळ रीती रीती उरते प्रेमाची मोदळ रीती उरते तुझ्यासाठी कानम तुझा काळजात मरते हो तुझ्यासाठी कानम तुझा काळजात मरते प्रेमाची मोदळ रीती रीती उरते प्रेमाची मोदळ रीती उरते तुझ्यासाठी कानम तुझा काळजात मरते तुझी नजर पुस्तक रे छाया तुला पुन्हा कान तुझ्या मी प्रेमात पडते तुला पुन्हा कान तुझ्या मी प्रेमात पडते तुला पुन्हा कान तुझ्या मी प्रेमात पडते सुखावती तुझ्या प्रीत लहरी तुझी मी राधा झाली बावरी मोहना राधा राधा तुझी बासरी मोहना राधा राधा तुझी बासरी बंद होईल तुझ्या प्रेमाने वाचते मी तुझ्या नावाने बंद होईल तुझ्या प्रेमाने उग्र
मथुरेचा राजा उग्रसेना मथुरेचा राजा उग्रसेना मथुरेचा राजा उग्रसेना त्याचा पुत्र कंस संतान त्याचा पुत्र कंस संतान राजा Oh,